सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना आज करावा लागेल, मात्र काळजी करू नका, सर्व चिंता मिटतील. आज खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला बचत करावी लागेल. आज तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान केलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये मात्र थोडीशी अस्थिरता जाणवू शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. परंतु जर तुम्ही प्रेमी युगुल असाल तर तुमच्या प्रेमासाठी हा काळ मात्र चांगला आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, मात्र कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला थोडी अस्थिरता जाणवू शकते. घरामध्ये आई वडिलांशी तुमचं एखाद्या गोष्टीवरनं भांडण होऊ शकतं किंवा काही मतभेद होऊ शकतात. आजचा काळ हा प्रणय सुखासाठी चांगला आहे. तुम्हाला आज रात्री कुटुंबाचं सुख मिळेल. तुम्हाला आज दिवसभर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, मात्र काळजी करू नका, सर्व प्रकारच्या चिंता आज मिटण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना आज आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील अधिक फायदा होईल. कामासाठी प्रवास घडेल, त्या बिझनेस ट्रिपचा तुम्हाला फायदा देखील होईल. आज व्यापारी लोकांना प्रॉफिट होऊ शकतो, त्यामुळे आजचा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यामध्ये मोठा हातभार राहील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये थोडीशी अस्थिरता जाणवू शकेल. आज तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते पूर्णपणे दूर होतील. तुम्हाला माहेरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळेल आणि आर्थिक लाभाच्या देखील संधी संभवत आहेत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळणार आहे. आज तुम्ही कामामध्ये प्रगती कराल. आज तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम हाती मिळेल. तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला अचानक संपर्कातनं लाभ मिळू शकतो. तुमचा प्रवासाचा देखील तुम्हाला आज फायदा नक्कीच होईल. आज कामासाठी तुमचा लांबचा प्रवास घडेल. आज व्यापारी लोकांना चांगला लाभ होईल. आज तुमच्या मुलांकडनं तुम्हाला संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज लोकांनी तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. तुम्हाला हाडांचे किंवा किडनीच्या बाबतीतल्या काही समस्या जाणवू शकतात. ज्येष्ठ नागरिकांनी आज लांबचे प्रवास टाळावेत. आराम करावा, जास्त दगदग करू नये. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. तुमच्या डील्स व्यापारामध्ये फायनल होतील. तुमच्या व्यवसायाचा देखील आज विस्तार होईल, त्यामुळे तुमचं मन आनंदी राहील आणि तुमचा आर्थिक लाभ हा चांगला राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज आर्थिक बाबतीमध्ये फायदा होईल. तुमच्या डील्स व्यापारामध्ये फायनल होतील. तुमच्या बिझनेसचा देखील आज विस्तार होईल. तसेच आजवर केलेल्या कामाचं देखील तुम्हाला फळ मिळेल. मित्रांसोबत तुम्ही आज फिरायला जाऊ शकता. लोकांसोबत तुमचा आज संवाद वाढेल. तुमच्या प्रयत्नांना आज सर्व बाजूने यश मिळताना दिसतंय. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आज त्यांचा जनसंपर्क उपयोगी पडेल. लोकांसोबत संवाद साधून तुमचं मोठं काम यशस्वीपणे पार पाडलं जाऊ शकतं. याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. तुमच्या प्रयत्नांना आज चहूबाजूंनी यश मिळताना दिसते. आज नोकरी व्यवसायामध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल, परंतु कामातनं थोडासा वेळ काढून तुम्ही तुमच्या मुलांना तो वेळ द्या. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक आजच्या दिवशी आपल्या नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगली कामगिरी बजावतील. तुमच्या कामाचं आज सर्वत्र कौतुक होईल. कामातनं थोडासा वेळ काढून तुम्ही तुमच्या कुटुंबाला तो वेळ देऊ शकता. पार्टनरशिपमधील कामामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचे लोक आज आपल्या मनातील एखादी पर्सनल गोष्ट किंवा भावना आपल्या कुटुंबातील लोकांसमोर व्यक्त करू शकतात. यामुळे त्यांच्या मनावरील ताण थोडासा कमी होईल. आज कुटुंबातील लोकांची साथ देखील तुम्हाला मिळेल. आज तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल, परंतु अनावश्यक गोष्टींमध्ये तुम्ही आज गुंतून राहू नका, कारण त्याचा विनाकारण ताण तुमच्या मनावरती राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा साधारण राहील. तुम्ही आज एखाद्या गोष्टीची जास्त चिंता कराल. अनावश्यक गोष्टींमध्ये तुम्ही आज गुंतून पडू नका, त्याचा ताण तुमच्यावर येईल. आरोग्याकडे आज तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरातील वडीलधाऱ्या लोकांचा तुम्ही आज आशीर्वाद घेऊन कुठल्याही नवीन कामाला सुरुवात करा, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज ऑफिसमध्ये देखील तुम्हाला एक नवीन जबाबदारी मिळू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज घरातील वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांचं नोकरीमध्ये आज वर्चस्व राहील. तुमच्या निर्णय आणि बोलण्याला मान सन्मान मिळेल. आज एखादी मोठी जबाबदारी तुम्हाला मिळेल. नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आज चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायामध्ये देखील तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज रात्रीपर्यंत तुमचा आत्मविश्वास वाढल्याचं तुम्हाला जाणवेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांची आज सर्वत्र प्रसिद्धी होईल. व्यवसायामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. वरिष्ठ लोकांचा मान सन्मान आणि आदर तुम्ही आज कराल. आज तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहील. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला वाढलेला जाणवेल. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांचा कोणतंही काम करताना सल्ला घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.